संप मागे घेण्याच्या निर्णयावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये फूट। संप मागे घेण्याचा निर्णय सरकारला वाचवण्यासाठीचा आरोप करत अमरावतीतील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच। गोंदियातून संप मागे नाही। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याची घोषणा। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर सर्व सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा। अवकाळीग्रस्त भागामध्ये पंचनामे करण्याची मागणी। आनंदाचा शिधाही घरोघरी पोहोचणार का याकडे लक्ष। संजय राऊतांकडून हक्कभंग समितीवर आक्षेप। हक्कभंग दाखल करणारे समितीत कसे? संजय राऊतांचं विधिमंडळ सचिवांना पत्र। सात वर्षांपासून फरार बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। राज्यात राजकारण तापलं। श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं धर्मांतरण करून अत्याचार। पीडितेच्या आईनंच केला मुलीचा सौदा। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यभरात पिकांचं मोठं नुकसान। सरकारनं त्वरित मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। महिलांना तिकिटामध्ये सवलत दिल्यानंतर एसटीच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ। महिलांना दिलेली सवलत एसटीला नफा मिळवून देण्याचे चिन्ह। बीडमध्ये नवऱ्याचा नादखुळा। बायकोच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स शो।